दुर्दैवाने एखाद्या व्यक्तीचा मोटार अपघात झाला. त्या मोटार अपघातामध्ये एखाद्या व्यक्तीला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. तो व्यक्ती मरता मरता वाचला. त्याने मेडिकल उपचार केले हॉस्पिटलमध्ये आणि अपघातामध्ये जखमा झाल्या म्हणून जी नुकसान भरपाईची रक्कम आहे ती संबंधित वाहन मालकाकडून आणि त्या वाहनाच्या इन्शुरन्स कंपनीकडून क्लेम केली. म्हणजेच नुकसान भरपाई मिळण्यासाठीची केस जी आहे ती माननीय न्यायालयामध्ये दाखल केली की मी या मोटार अपघातामध्ये जखमी झालेलो आहे आणि मला त्या मोटार जे चालवत होते त्यांच्या ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झालेला आहे आणि मला जखमा झालेल्या आहेत, त्यामुळे मला नुकसान भरपाई द्यावी. तर ती केस दाखल केल्यानंतर जर ती व्यक्ती जो जखमी आहे, ज्याने केस दाखल केलेली आहे, तो व्यक्ती जर मयत झाला तर त्याच्या वारसांना नुकसान भरपाई मिळते का? आणि विशेषतः तो व्यक्ती जर त्या अपघातातील जखमा सोडून अन्य कोणत्या कारणाने जर मयत झालेला असेल, जसं की नॅचरल डेथ असेल किंवा अन्य कोणत्याही प्रकाराने मयत झाला, त्या जखमांमुळे न मयत होता अन्य प्रकारे मयत झाला, तरीसुद्धा त्यांच्या वारसांना जे आहे ती नुकसान भरपाई कायद्याने देता येईल का, याबाबतचा एक महत्त्वपूर्ण असा मुद्दा माननीय सर्वोच्च न्यायालयापुढे उपस्थित झालेला होता. आणि या विषयाच्या अनुषंगानं माननीय सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलेलं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक, ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. मित्रांनो, एक केस माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेली होती आणि ज्या केसमध्ये मुद्दा असा होता की मोटार अपघातामध्ये जो व्यक्ती जखमी झालेला होता त्याने नुकसान भरपाई क्लेमसाठी अर्ज केलेला होता. न्यायालयामध्ये ती केस चालू होती, परंतु न्यायालयामध्ये ती केस चालू असताना तो जो जखमी व्यक्ती होता मोटार अपघातामध्ये, तर तो व्यक्ती मयत झाला. आणि तो व्यक्ती मयत होण्याचं जे कारण आहे ते त्या अपघातामध्ये ज्या जखमा झालेल्या होत्या त्याच्यामुळं तो मयत झाला नाही, तर तो वेगळ्या प्रकारे मयत झाला, वेगळ्या गोष्टीमुळं मयत झाला. तर त्यांच्या वारसांना नुकसान भरपाई देता येणार नाही, कारण जो जखमी झालेला आहे तोच आता मयत झालेला आहे, असं इन्शुरन्स कंपनीचं म्हणणं होतं. या अनुषंगाने जी आहे ती एक केस होती. धनलाल उर्फ धीरज मयत यांचे वारस विरुद्ध नसीर खान व इतर 2025 INSC 1177 यावर ही केस जी आहे ती रिपोर्टेड झालेली आहे. आणि या महत्त्वपूर्ण अशा केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे, त्याची हेडनोट जे आहे ते असे आहे की लिगल रिप्रेझेंटेटिव्ज कॅन क्लेम मोटार ॲक्सिडेंट कॉम्पन्सेशन इव्हन इफ इंज्युअर्ड डाईड ड्युरिंग प्रोसिडिंग्स फॉर रिझन्स अनरिलेटेड टू इंजुरीज सस्टेन्ड. म्हणजे जे लिगल रिप्रेझेंटेटिव्ज आहेत, कायदेशीर जे वारस आहेत, तर त्यांनासुद्धा ती केस चालू असताना जर तो जखमी मयत झाला तर नुकसान भरपाई मिळण्याचा अधिकार आहे, जरी त्याचा मृत्यू हा त्याच्या ज्या मोटार अपघातामध्ये जखमा झालेल्या आहेत त्या जखमाच्या अनुषंगानं पुढे मृत्यू झालेला असो किंवा अन्य प्रकारे कोणत्याही झालेला असो. आणि या अनुषंगानं माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की वाईल ग्रँटिंग अन एनहान्स्ड कॉम्पन्सेशन ऑफ ओव्हर ₹20 लाख इन केस ऑफ अ मोटर ॲक्सिडेंट, द सुप्रीम कोर्ट वॉज हेल्ड दॅट द राईट टू क्लेम कॉम्पन्सेशन फॉर द इंजुरीज कॉज्ड इन मोटर व्हेकल ॲक्सिडेंट सर्वाइव्स on the legal representatives of the injured even if the injured dies in the course of the proceeding for reasons not relatable to or having any nexus between the injuries sustained. म्हणजे तो कसा मयत झाला याच्याशी याचा संबंध नाही. ओरिजिनल क्लेमंट who was injured in a motor accident had filed an appeal before the apex court seeking the enhancement of the compensation awarded by the motor accident claim tribunals and further enhanced by the high court. The claimant who was rendered 100% disabled by reason of the accident unfortunately died during the pendency of the appeal and the legal representatives substituted themselves in place of the deceased claimant injured. तर अपिलामध्ये जेव्हा ही केस कमी नुकसान भरपाई दिली म्हणून तो जखमीवरच्या कोर्टामध्ये गेलेला होता, वरिष्ठ कोर्टामध्ये, आणि ते अपील चालू असताना तो मयत झाला होता, तर त्याचे वारससुद्धा ही नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत, असा हा महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आहे. आपल्याला हे माहीत होतं की एखादी व्यक्ती मयत झाली तर त्याचे वारस हे नुकसान भरपाईसाठी क्लेम करू शकतात, परंतु जर एखादा व्यक्ती जखमी झालेला असेल अपघातामध्ये आणि केस चालू असताना तो मयत झाला
तर त्याच्या वारसांना नुकसान भरपाई मिळू शकते का, याबद्दलचा हा कायदेशीर मुद्दा होता. आणि यावर माननीय सर्वोच्च न्यायालयानं असं स्पष्टीकरण दिलेलं आहे, न्यायनिर्णय दिलेला आहे की केस चालू असताना जखमी व्यक्ती असेल आणि त्यांनी जर का नुकसान भरपाईची केस केलेली असेल किंवा कमी नुकसान भरपाई आहे म्हणून वरिष्ठ कोर्टामध्ये अपील दाखल केलेलं असेल आणि तो जर मयत झाला, ते अपील चालू असताना, केस चालू असताना, तर त्याचे वारस त्या ठिकाणी रेकॉर्डवर घेता येतील आणि त्या वारसांना नुकसान भरपाई मागण्याचा हक्क राहील. अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडली असेल. या माहिती आवडली असल्यास माहितीला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ पाहत असाल, अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील. आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा. धन्यवाद.